गौरवाचे यशवंत हे भाग्यवंत ठरले सुवर्णरत्नाची शान विश्वात यांनी वाढविला देशाचा बहुमान वास अभिमान यशस्वी कर्तृत्वाचे हे पर्व स्मरण. मी डायरेक्ट बोलू शकतो मला आणि थोडक्यात बोलेन. सो माझी अवस्था ना, मी मुद्दामून माझं इथे कुठेतरी सीट होतं, मागे नाव लिहिलं होतं सूरज खटावकर, बरेच मान्यवर बसले होते, मी शेवटी मागे जाऊन बसलो. याचं कारण असं आहे की मला माझी परिस्थिती बेसिकली लक्षात आली की खूपच मोठे मान्यवर आहेत. म्हणजे ना परवा एक गोष्ट घडली होती आणि मला एकदम ते रिलेट झालं. म्हणजे मी ते आमच्या तुळशीबाग माहिती असेल सगळ्या स्त्रियांना, तुळशीबागेतनं चाललो होतो, एक काकू गाडी चालवत होते, मागे काकू बसले होत्या आणि काकूंचा पदर गाडी आता अडकत होतं. त्यामुळे मी काकूंना म्हणलं, काकू जरा सांभाळून तुमचा पदर गाडीच्या चाकात अडकतोय. मला माहिती होतं आता काकू मला थँक्यू म्हणणार आणि मला उगाच भारी वाटणार. थोड्या वेळाने सदाशिव पेठेतल्या काकूंनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणल्या, तुझं बरं माझ्या पदराकडे लक्ष. सो अशी अवस्था आता माझी इथे आलेलो तेव्हा झालेली होती. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या गोष्टींसाठी मला हा पुरस्कार दिला जातो, हा पुरस्कार माझा नाही, हा त्यांचा आहे ज्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामध्ये मी फिरलो. अगदी ट्रान्सजेंडर पासून, LGBTQ कम्युनिटी पासून, शेतकऱ्यांपासून, पोलिसांपासून, अगदी आता जे वैश्य व्यवसाय करतात अशा स्त्रियांशी सुद्धा गप्पा मारल्या. आणि हे करत असताना मला लक्षात आलं की अगदी छोटी ज्यांना आपण अगदी नावं ठेवतो की आपण काय करणार आहे आयुष्यात. मी माझ्याबद्दल नाही सांगत, एक सोलापूरच्या मुलाबद्दल सांगतो आणि लगेच संपवतो माझं बोलणं. तर अगदी ते आजकाल निप्पा निप्पी नावाची एक कॅटेगरी असते, तुम्हाला माहितीये, एकदम टाईट पेन्सिल पॅन्ट घालतात आणि कर्कटक चालल्यासारखं रस्त्यावर चालतात, बघितले तुम्ही? त्या कॅटेगरी सारखा एक मुलगा, तो सोलापुरात माझी खूप गप्पा मारा होता. दादा आलो आयुष्यात मला हे करायचंय, आपली जमीन आहे ना पलीकडे वगैरे, या लेवलचा मुलगा. आणि त्याने मला चहा प्यायला नेला आणि अशा गप्पा मारता मारता त्याने एकदम असा विचार मांडला त्याचा माझ्या समोर की दादा मला ना या सोलापूर शहरात राहण्याची भीती वाटते, माझं खूप प्रेम आहे माझ्या शहरावर, मी नाही गेलो पुण्या मुंबईला, मी नाही गेलो माझं शहर सोडून. म्हणलं काय तुला काय काळजी वाटायची, तुझं बरं आहे की भरपूर जमिनी वगैरे, भरपूर तुला चांगलं राहतोयस, मस्त छान गाड्या आहेत तुझ्याकडे, तुला काय काळजी आहे. तर त्यांनी मला सांगितलं की आमच्या सोलापुरात ना खर्रा फार फेमस आहे. खर्रा म्हणजे गुटख्याचा एक प्रकार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला एक किक बसते वगैरे, तुम्ही ऐकून कदाचित माहिती असेल तर त्याला म्हणतात खर्रा गुटख्याला. सो तो खर्रा लोक इतकी खातात आणि अगदी तुमच्या पुण्या मुंबईत सुद्धा कंडक्टर सोबत किलोनी हा खर्रा पाठवतात. म्हणलं अरे मग तुला काय प्रॉब्लेम आहे, तू तर खर्रा खात पण नाही, त्या बाबतीत तो चांगला होता. म्हणलं मला कधी खिती वाटते की एक दिवस आमचं सोलापूर शहर लाल दिसेल का काय. आणि तेव्हा लक्षात आलं की अगदी ज्यांना आपण नावं ठेवतो, म्हणजे ज्यांना आपण ते खिचगंडीत पण धरत नाही, अशी लोक आपल्याला असं काहीतरी सांगून जातात. आणि तिथे लक्षात येतं की माणसामधलं माणूस पण काय असतं. आणि कुठलाही माणूस या जगातला आता पण माझ्यासमोर माझ्या आजूबाजूला जितकी माणसं आहेत, माणूस हा बघण्याचा नाही जगण्याचा प्रकार आहे. त्यामुळे धन्यवाद, एकतर मला हा अवॉर्ड दिला, त्यामुळे हा अवॉर्ड मला त्या माणसांमुळे जगायला मिळतो. धन्यवाद. आय होप मी थोडक्यात बोललो असेल. थँक्यू.